नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. गेल्या अनेक दिवसांपासून महान शास्त्रज्ञ सोनम वांगचुक आणि विद्यार्थी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहेत. मात्र आंदोलकांच्या मागण्यांवर सरकारने अपेक्षित संवाद साधावा अशी जनतेची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. लोकशाहीत आंदोलन करणाऱ्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे आणि संवादातून मार्ग काढला गेला पाहिजे. या पार्श्वभूमीवर आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यानुसार लोणावळा शहरातही नियोजनबद्ध पद्धतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. अनेक व्यापारी, नागरिक आणि विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधण्यात आला. काहींनी सहकार्य केले आणि काहींनी भारताचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांप्रती, लोकशाही मूल्यांप्रती असंवेदनशीलता दाखवली. त्यांचे गुलाबपुष्प देऊन आभार मानण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया याबाबतचा वृत्तांत. नाही, आता आम्ही जेवढे दुकानामध्ये फिरलो प्रत्येक दुकानदाराचं तेच म्हणणं आहे, आम्हाला कुणीच सांगितलं नाही. आम्हाला कुणीच सांगितलं मेसेज पाठवला साहेब. नाही, पण आता आम्ही जेवढी पण दुकानं फिरलो आपण कसं आता आपलं गाव पडतं एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. आणि असेल की दिल्ली येथे जंतर मंतरवर जो विद्यार्थ्यांचं सनदशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने शांततेपणे आंदोलन चालू होतं. गेले 20 दिवस आंदोलन चालू होतं. त्या विद्यार्थ्यांची मागणी काय होती? मागणी एकच होती की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. पण 20 दिवस आंदोलन चालू असताना त्या आंदोलनाला सरकारचा एकही प्रतिनिधित्व गेला नाही. ही बाबी मागण्या काय आहे, विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहे, त्या मागण्या माहिती करणे सुद्धा गेले नाहीत. आणि 20 दिवस आंदोलन चालू असताना कंटाळून विद्यार्थ्यांनी काही गट जो संसदेवर गेला, संसदेवर जात असताना आपल्या मागण्या देण्यासाठी की त्यांना बदनाम करून त्या विद्यार्थ्यांवरच लाठीचार्ज केला. हा अमानुष लाठीचार्ज झाला. हे निहत्या या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. या सरकारचा मी प्रथम निषेध करतो. काही प्रतिनिधी खासदार बोलतात की तुम्हाला संसदेमध्ये घुसायचं असेल तर निवडून या आणि बसा. अरे पण तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तुम्हाला संसदेमध्ये कशासाठी बसवलंय? लोकांच्या मागण्या मांडल्या पाहिजे, विचार केला पाहिजे. त्या मागण्या कशासाठी आहेत? सगळ्यांच्या विद्यार्थी हितासाठी होत्या. त्या मागण्या न करता त्यात अजून गुणगुटक्यावर बघतात. त्याचं भरलेल्या दगडाने ट्रक आले कुठून? चोराच्या उलट्या बॉम्बा. म्हणजे पोलीस यंत्रणा आमची, गृहमंत्री ह्यांचा, पण दगडाच्या गाड्या कुठून आल्या ह्यांना माहित नाही. प्रश्न विचारतात कुठून आल्या? अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न काय ते ऐकून घेतले पाहिजे. पण वेळ आली असती का? 20 दिवस आंदोलन चालू आहे. 20 दिवस हे नीट पेपर फुटीचे हा पहिलाच प्रकार आहे का? 154 वेळा हे प्रकार झाला पेपर फुटीचा. डोक्यावरनं पूर गेला ना. अरे विद्यार्थ्यांचा वडील झालं, पालक वर्ग झालं, मेहनत करतात, त्यांच्यासाठी प्रत्येक शिक्षणासाठी प्रत्येक वस्तू आणून देतात, आपलं आयुष्य खर्च करतात, परीक्षा देतात आणि ऐन टायमाला पेपर लीक झाला म्हणून 1 वर्ष वाया जातं ना. काय होणार विद्यार्थ्यांचं? काय विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती खराब होती. आत्महत्या किती 14 का 15 16 विद्यार्थी आत्महत्या झाल्या आतापर्यंत. ह्याच्यावर विचार न करता म्हणजे आपल्या मागण्या मांडायच्या. मागण्या मांडल्या की खलिस्तानी, पाकिस्तानी तुम्ही म्हणायचं. हे तुम्हाला शोभतंय का? या सरकारमध्ये फक्त 4-5 जण सरकारच्या बाजूने बोलतात. म्हणजे म्हणतात ना, म्हणजे एवढा लोकशाहीने निवडून दिलेले तुम्हाला सदस्य आहे, तुमचे लोकशाही मार्गाने निवडून दिलेले आहेत, एवढा समाज एवढी जनता त्या आंदोलनामध्ये सामील आहे. तुम्हाला सोशल मीडियावर दिसत नाहीये. मागणी मान्य करायला आमचीच लाट आणि आमची बोलतोय तेच खरं. ही परिस्थिती आहे. त्यामुळं हे मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या असत्या तर हा देश ढवळून निघाला नसता. आपण एक जागरूक नागरिक म्हणून आम्ही लोणावळकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पण व्यापारी संघटनेला आधीच सर आम्ही निवेदन दिलं होतं, पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं. बाबा काही तासासाठी
आपण आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी एक भारतीय म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून तरी आपण बंद ठेवायला पाहिजे होता. पण तसं न होता आपल्या पाल्याची भविष्य त्यांनी काही घेणं देणं नाही असंच एकंदरीत दिसतंय. बंद न पाळण्याचा हा प्रकार आम्हाला दिसला. आम्ही सनदीशीर मार्गाने, शास्त्रीय मार्गाने ज्यांनी सहभाग घेतला नाही, दिला नाही, केला नाही, आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणलं, सत्कार केला. इथून परिस्थिती आपल्या हाता बाहेर जाता का म्हणे, ज्या मागण्या आहेत ह्या सरकारने मान्य केल्या पाहिजे, अशीच आमची त्या व्हिडिओ माध्यमाच्या या बाईकच्या द्वारे आम्ही सांगू इच्छितो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.